साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडा नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहस्रीशा पुरुषा सहस्रपात समूर्त्या दशांगुलम. ओम ओम द्राम ओम द्राम ओम सहस्रीशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगरिधानगम्यं वंदे विष्णु भवहारं सर्वलोकैकनाथम. ओम शांती. रोजच्या प्रमाणे आजचा आपला विषय आहे सनातन धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट, एक जग एक नीती. अशा दृष्टीचं हे जे पारंपरिक तत्व आहे, हे तत्व जगाच्या आरंभीपासून आलेलं आहे, नवीन नाही. आणि हा सनातन जो आपण धर्म म्हणतो त्याच्याबद्दल नेमकं काय सांगितले? सनातन विश्व हिंदू धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट, एक जग एक नीती. ही जी पद्धती आहे ही पारंपरिक पद्धती आहे. हे आपण संशोधन 1960 सालापासून सुरू केला असून सांगतो. बहुतेक लोक म्हणतात सनातन शब्द वेदात नाही, तर सनातन शब्द आहे त्यात वाचून दाखवतो, त्याचा अर्थ पण आपल्याला कळन. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम. ओम सनातनं येनं आहूतः अद्य शात पुनः अहोरात्रे प्रजायते अन्योन्यसं रूपयो. जगामध्ये याचा नाश होत नाही किंवा जन्माला आले नाही. आणि जे अजिंक्य, जे श्रेष्ठ असून आग्राही आहे, त्याचा निर्णय करता येत नाही, असे जे श्रेष्ठ जे ब्रह्म आहेत त्याला लोक सनातन असे म्हणून लागले आहेत. हे सनातन आहे. आजही ते ज्येष्ठ ब्रह्म तेच, परिपूर्ण तेच, नव्या नव्या स्वरूपात अवतीर्ण निर्माण होत आहे. परस्परांच्या विरुद्ध रूप, नंतर भिन्न रूप असणाऱ्या दिवस व रात्र या भिन्न रूपाने नित्य प्रगट होत असते. हे ते ब्रह्म आहे. त्याचा कधी नाश होत नाही, जन्मत नाही. ते सनातन येनम आहूहू. हे जे ब्रह्म आहे, ज्येष्ठ ब्रह्म, सर्वात श्रेष्ठ. जगाच्या आरंभी जग नव्हतं, काही नाही, त्यावेळेला हे ब्रह्म असतं. संपूर्ण जग संपलं तरी हे ब्रह्म संपत नाही, तसं असतं. म्हणून याला सनातन म्हणतात.
सनातनम येन माहू. मोठा श्लोक याच्यामध्ये संस्कृत टाकलेला आहे व्यादामध्ये. आणि व्यादामध्ये बरेच लोक म्हणतात सनातन शब्दच नाही, आम्हाला दाखवा. हे आता सांगितलं सनातन धर्म हा इथं सांगितलं. त्याच्या पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा सनातन धर्म चालला कसा, त्याचं वर्तन कसं आहे, ते कशा स्वरूपाचं आहे, तर पुढच्या श्लोकात आपण पाहणार आहोत. तर सनातन हा जो धर्म आहे, सनातन विश्व हिंदू धर्म. आता याच्यामध्ये सनातन जे ब्रह्म आहे, ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे, त्याचा नाश होत नाही, काही जन्मत नाही, कधी मरत नाही, आणि ज्याच्यापासून सर्व निर्माण होतं, त्याच्यात नवीन होतं, त्याच्यावर जगतंय जग. हे जे ब्रह्म आहे सनातन, याच्याभोवती हे सर्व जगसृष्टी तारे ग्रह फिरतात. त्याला नियंत्रण ठेवलं जातं. याला स्तंभ असे म्हणतात. हे ब्रह्म जे आहे हे नष्ट होत नाही, आणि हे सगळ्या श्रेयाला सनातन धर्म म्हणतात. हा कोण निर्माण केलेला नाही, त्याचा निर्माण करता कोणीच नाही. हे धर्म फक्त चालवायचा, याची पुढे घडी बसवायची, असं भगवान कृष्णाने सांगितलं. ते सनातन धर्म जो आहे हा धर्म सगळ्या जगाचा आहे का मानव या सिंधूंचाच आहे, सगळ्या जीवाजीवांचा सनातन धर्म आहे. पण ज्यांनी याचा पाठपुरावा केला त्यांनी आपल्या नावापुढे सनातन धर्म ठेवला. ज्यांनी पाठपुरावा केलाच नाही त्यांनी हा शब्द काढून टाकला. अशी वस्तुस्थिती आहे. सनातन हा जो शब्द आहे, सनातन धर्म आहे, तो बी आता सांगितलेला आहे. आता पुन्हा एकदा तो श्लोक वाचून दाखवतो. सनातनम येन माहो अद्य शात पुन्हा नवाम अहोरात्रेच जायते अन्यान्यसम रूपयो. म्हणजे हा सनातन धर्म नेहमी नव्या नव्या रूपात प्रकट होतो. म्हणून भगवान कृष्ण म्हणाले, प्रत्येक युगामध्ये मी अवतार घेऊन या धर्माचं पुनर्जीवन करतो. संभव कारण तर ब्रह्म जे आहे त्याला जशी गती पाहिजे तशी ती पुढं वाढवीत चालतं. याला सनातन धर्म म्हणजे सनातन ब्रह्म हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म अचिंत्य असे, आग्राह्य असे, अगोचर असं आहे, दिसत नाही किंवा समजत नाही, पण ते आहे. आणि त्याचं जे शबल ब्रह्म आहे, त्या शबल ब्रह्मातून हे सगळ्या जगाच्या घडामोडी होतात असं शास्त्र आहे. तर शास्त्र असं की सनातन धर्म वेद मंत्र आणि रक्तगट. त्या रक्तगटाबद्दल जो प्रश्न आहे, तर भगवंत पार्वतीने शंकराला विचारलं की जेव्हा हे जग एवढं मोठं आहे याचं नियंत्रण कसं करणार. तर शंकर भगवंताने पार्वतीला सांगितलं, आकारस्य ब्रह्मा उकारस्य विष्णू मकारस्य रुद्रा आर्ध्र अर्धमात्राश प्रकाशानाधा. म्हणजे आकारातून ब्रह्मदेव, उकारातून विष्णू, मकारातून महारुद्र आणि अर्धमात्रातून प्रकाश म्हणून सूर्यनारायण. हे चौघ जण चार, हे चार जगाचे नियंत्रण करते आहेत. मग या चार नियंत्रणकर्ते जे आहेत त्यांचं मग पारंपरिक वस्तुस्थिती चालू आहे, आणि ती वस्तुस्थिती आपण नेहमी पाहत असतो. त्याप्रमाणे हे सगळं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की सनातन धर्म, सनातन धर्म त्याचा आपण नेहमी हे करतो, सांगतो एकमेकांना, व सनातनी आम्ही आहोत. पण सनातन याचा अर्थ अजूनपर्यंत समाजात सर्वांच्या पुढं पोचलेला नाही. आणि तो पोचल्यानंतर त्याचं चालू होतं ज्ञान. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आकार श्यामाकार, आकार शाकरामध्ये गणपती अंटिजन चिन्ह, उकारामध्ये विष्णू सुदर्शन चक्र, मकारामध्ये शिवलिंग, आणि अर्धमात्रामध्ये सूर्यनारायणाचं चक्र, सूर्याग्नी चक्र, अशी ही चिन्ह आहेत. हे जन्मतात किंवा तुम्ही जन्माला येण्याच्या आधी तुमच्या शरीराच्या मध्ये जीवामध्ये असतात.
त्यामुळे तो जीव जन्मातो ही चक्र नष्ट होत नाही. ओम आणखी नष्ट होते जसे राहतात. आत्मा अमर आहे तसं या जीव त्याला चिकटून असतो. तरी याची कवच आहे. मग आता विष्णू पुराण सांगितले आकारस्य प्रद्युम्न उकारस्य वासुदेव मकारस्य संकर्षण अर्धमात्रास्य अर्धमाचा अनिरुद्ध अशा दृष्टीने ह्यांनी इथं वर्णन केलं. मग आता व्यादा जसं सांगितलं तसं मग आता विज्ञानाची प्रगती पुढे काही झाली. अकारस्य रक्तगट उकारस्य वो रक्तगट मकारस्य ये रक्तगट अर्धमात्रास्य बी रक्तगट अशी दृष्टीने आता अलीकडं त्या नावं दिली. म्हणजे आंबा मँगो आम्र अशा दृष्टीने एकच वस्तू आहे पण त्याही नावं दिलेली आहेत. हे भगवंताच्या विभूती 4 विभूती. कलियुगामध्ये प्रचार कसा करावा हे ओम स्वयंभू कल्की कले कालमर प्रपातू परमात्मा धर्मवन कृत अवतार वासुदेवे सत्महृदय स्थिते. जेव्हा भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल तेव्हा आपलं ज्ञान होईल. ते ज्ञान होण्याकरता काय करायला पाहिजे? काय सांगितलं? वासुदेवे भगवती सत्वमूर्त हृदय स्थिते. ज्याचं हृदय सात्विक आहे त्याच्या हृदयामध्ये भगवंताचा प्रवेश होईल. अंतरात्म्यात येईल तो होईल. सात्विक हृदय म्हणजे कसं हा मागचा मुद्दा आहे. तर जो मनुष्याचा भूतियान मार्गाच्या 4 मार्ग आहेत. भूतियान मार्ग जादू टोना करणे भानामती अमंगल खाणे हे सगळे भूतियान मार्गात आले. पितृवान मार्ग वरण भात आमटी खाणे पितृमार्गात आले. पितरदेव प्रसन्नाचा मार्ग आला. इथं भगवंत प्रसन्न होत नाही. 3रा मार्ग आला देवयान मार्ग. फळं खाऊन दूध पिऊन राहणे हा जी साधना आहे याच्यामध्ये आला देवयान मार्ग आला. हा देवयान मार्ग येते. हा देवयान मार्ग येत आल्यामुळं हा देवयान मार्ग आल्यामुळं जे सात्विक आहेत त्यांचे जो फळं खातात दूध पिऊन राहतात साधना करतात त्यांच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा वासुदेव म्हणजे कल्की अवताराचा अंश उतरणार सगळ्या ठिकाणी जगात. ओम स्वयंभू महाकल्की कले कालमर प्रपातू परमात्मा धर्मानुकृत अवतारा. कलिरूप जो सगळ्यात मोठ्यात मोठा ज्याने भगवंताने अवतार घेतलेला आहे कल्की अवतार तो कलिरूप जो मळ आहे तो प्रत्येक जीवामध्ये 84 लक्ष येऊन धुवून काढण्याकरता तो सात्विक रूपाने ज्याच्या हृदयात उतरेल तिथून तो कली हटन तसा तो हटणार नाही. आता सत्ययुग लागलं काय खान कसं होईल असं तुम्ही म्हणत बसला असला तर हा कली तुमच्या अंगातून निघून जाणार नाही. कारण का भागवत पुराणात सांगितलेलं आहे 12व्या स्कंधात 2रा अध्याय 22वा श्लोक वासुदेव भगवत हे स्थिते. ज्याचं हृदय सात्विक आहे जी प्रजा सात्विक रीतीने वागते त्यांच्या सगळ्यांच्या हृदयात परमात्मा अवतीर्ण होणार. म्हणजे हा एकच परमात्मा आहे वच्छक्षा भगवंत तो अवतार होतो. याची वाट पाहायची काय गरज आहे? हे देव नाहीत किंवा बाकीचे गणपती आहे शंकर आहे विष्णू आहे 6व्या माऊल आहेत यांची भक्ती केला आपला पडत नाही का? मग ह्या देवाची गरज काय आहे आपल्याला? आणि तो तेव्हा वासुदेव कशाला पाहिजे? त्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे की परमेश्वर ओम सहस्रीशः पुरुषा सहस्रक्षा सहस्रपात सवृत्या दशांगुल हा परमेश्वर आहे. एक सनातन ब्रह्म आहे आणि ह्या सनातन म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे. आणि बाकी जे सगळे आहेत ते देवदेवता आहेत आणि त्याच्या खाली पितर आहेत. भूतियान मार्ग आहे. म्हणजे आपल्याला मूळ देव जो आहे त्याची भक्ती करायची. मग आता मूळ देव पृथ्वीवर आला कोण त्याचं स्वरूप काय त्याच्याबद्दल वाद आहे जगामध्ये. वच्छवक्षा भगवान श्रीरामचंद्र प्रभू वच्छवक्षा भगवंत श्रीकृष्ण वच्छवक्षा भगवंत कल्कीदत्त यांच्या छातीवरील चिन्ह आहेत. भृगुषीने मारलेले लात मारलेले चिन्ह नंदीश्वराचं चिन्ह वच्छदेवाचं चिन्ह हे अशी दृष्टीने जी आहे ही चिन्ह ज्या शरीरावर असतील त्या ठिकाणी परमेश्वराचा संपूर्ण अंश आलेला आहे आणि त्याची गरज सगळ्यांना नाही. कारण त्याच्याकडे नवं ज्ञान आहे. तो सगळा नवीन ज्ञान नवीन दृष्टी दाखवणार. वेद मंत्र तड ही नवी दृष्टी आहे.
कारण त्याच्याशिवाय जगामध्ये समाधान शांती मिळणार नाही. ही मनुस्मृती किंवा निर्णय ग्रंथ जे भास्कर ग्रंथ आहेत किंवा जातीवादी ग्रंथ लिहिले, तो असा जन्मला, तू तसा जन्मला, तो हा जन्म असा झाला, हे सगळे वाद मिटवणारे एकच रामबाण औषध आहे, वेद मंत्र आणि रक्तगट. तू कोण? ब्राह्मण, तो रक्तगट वो. तू कोण? क्षत्रिय, तो रक्तगट वो. तू कोण? वैश्य, तो रक्तगट वो. तू कोण? शूद्र, तो रक्तगट वो. तू कोण? अतिशूद्र, तो रक्तगट वो. म्हणजे सगळ्या ठिकाणी हे जे मानव आहेत, जरी त्यांच्या जाती वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे गट एकच आहे. ये बी गटवाले गट सगळे मानव, म्हणजे गणेश स्वरूप. ओ रक्तगटवाले सगळे मानव विष्णू स्वरूप. ये गटवाले सर्व मानव शिवस्वरूप. आणि बी रक्तगट सर्व मानव सूर्य स्वरूप. म्हणजे अशा दृष्टीने हे त्या प्रत्येकामध्ये हे जीवन आहे. प्रत्येक माणूस हा आपल्याबरोबर परमेश्वराचा अंश घेऊन येतो. त्याच्याकडे वरडायचं काय कारण नाही. 10वा 13 करा, अमुक करा, याच्या पाया पडा, त्याच्या पाया पडा, याच्या पाया. तुम्हाला जेव्हा रक्तगटाचा अंश कळन आपल्या शहरामध्ये, ये बी रक्तगट म्हणजे आपल्या शहरात गणेशाचा अंश आहे, गणपती आहे, तेव्हा तुम्हाला असा होईल की तुम्हाला जर ग्रह ग्रह आहेत, मंगळ आला, शनी आला, गुरु आला, काली आली, भानुमती आली, करणी आली, हे चेकाटणार नाही. हो गट काढलं आपलं विष्णू आहे, तेवढा तुम्हाला नवग्रह आले, चेटकले, अमुक त्याचा दोष लागणार नाही. नंतर तुमचा रक्तगट ये शिवतत्व आहे, तेवढा तुम्हाला कुठलाच ग्रह छाळणार नाही, काहीच नाही, पूर्ण प्रसन्न होणार. तुमचा रक्तगट बी आहे, सूर्यनारायण शक्ती तुमच्याकडे आहे, म्हणजे तुमच्या शरीरात येणार नाही. आता हे रक्तगट जे तयार होतात त्याचं कारण असं आहे, 8 वसू म्हणजे ये बी रक्तगट तयार होतो अष्टविनायक. नंतर वो रक्तगट 2 अश्विनी कुमार मध्ये विष्णू तत्व, या ठिकाणी हा वो रक्तगट तयार होतो. नंतर ये रक्तगट 11 रुद्र एकत्र आले का ये रक्तगट तयार होतो. आणि बी रक्तगट 12 आदित्याची शक्ती एकत्र की बी रक्तगट तयार होतो. हे झालं आध्यात्मिक वेदांत शास्त्र. मग आता याच्यामध्ये विज्ञान शास्त्र कसं आलं, ये बीला ये अधिक बी 2 फॅक्टर आले का ये बी रक्तगट, ओलं नाही. आणि ये फॅक्टर आलं का ये रक्तगट, बी फॅक्टर का बी रक्तगट, असे विज्ञान हे ठरवलेलं आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत अत्यंत महत्त्वाच्या, त्याचा आपण पूर्णपणे विचार केला पाहिजे की आपल्या शहरामध्ये प्रत्येका शरीर स्त्री आहे, पुरुष की स्त्री आहे, हे पुरुष आहे. प्रत्येका शहरात परमात्मा आहे, आत्मा आहे. मग तो कोणत्या स्वरूपाचा, कोणत्या रूपाचा आहे, हे कोण? पुरुष, याचा रक्तगट ये. हे कोण? स्त्री, हिचा रक्तगट ये. म्हणजे हिच्या या पुरुषा शहरात जे शिवतत्व आहे तीच या स्त्रीच्या शहरात सुद्धा शिवतत्व आहे. हा रक्तगटांचा ये बी, पुरुषाची ये बी, स्त्रीमध्ये ये बी. म्हणजे पुरुषात गणेश तत्व आहे तेच तत्व स्त्रीमध्ये गणेश तत्व आहे. हा रक्त पुरुषामध्ये वो, स्त्रीमध्ये वो, म्हणजे विष्णू तत्व पुरुष आहे तेच विष्णू तत्व स्त्रीमध्ये आहे. आणि ये मध्ये शिवतत्व आहे पुरुषामध्ये, तर ये मध्ये शिवतत्व आहे स्त्रीमध्ये. नंतर बी मध्ये पुरुषाचा बी, स्त्रीचा बी, तर पुरुषात सूर्यतत्व आहे, स्त्रीमध्ये सूर्यतत्व आहे. काय फरक आहे? रक्तगटात काय फरक होत नाही, त्यात काय बदल होत नाही. त्यामुळं वरून जरी तुमची शरीर बदलली असली तरी अंतरात्मा जो आहे तो सर्वांचा एक आहे, तशीच झालं. म्हणून आपण सांगतो वेद म्हणजे रक्तगट, वेदाचे मंत्र म्हणल्यानंतर हे गट सिद्ध होतात. आता गणपतीचा ओम गम गणपती एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. वो एक बी गट आला. वो गटाचा ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्, हा वो गट आला. याचा तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्, ये रक्तगट आला. नंतर बी भास्कराय विद्महे मित्राय धीमहि तन्नो सूर्यः प्रचोदयात्, सूर्याचा मंत्र आला. अशा निर्णय हेच फक्त सगळे मंत्र गायत्री पद्धतीने म्हटले गेले पाहिजे असताच नाही. का बरं? भगवान कृष्ण सांगितलं गायत्री छंद ही माझी विभूती आहे. गायत्री छंद याचं कारण फार वेगळं आहे की गायत्री छंदामध्ये 2, 6, 8, 12, 18, 15, 18, 24 आणि 36 म्हणजे गायत्रीमध्ये जे गट आहेत ते असे 2 अक्षर, 6 अक्षर, 8 अक्षर, 12 अक्षर, नंतर 15 अक्षर, 18 अक्षर, नंतर 24 आणि 36. याच्या बाहेर आपलं मंत्र हस्ता उपयोगाचा नाही, याच्यातच आपली प्रगती आहे.
आता समजा आपण मंत्र म्हणतो, ओम भूवं भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता या ठिकाणी त असं म्हणलो तेव्हा याचं कारण असं आहे की या ठिकाणी हा शुद्ध मंत्र उच्चारला त प्रचोदया त. जर याच्यात असा दोष निर्माण झाला कसा बघा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर याचं कारण बघा, आपल्या शरीरातून जी पाप आहे ती सगळी बाहेर पडली, म्हणजे त म्हणल्यानंतर ते परत दरवाजा बंद झाला, ती परत आत आलीच नाहीत. म्हणजे आपल्या पुण्याचा साठा वाढला, ईश्वरी भक्ती वाढली, शक्ती वाढली. पण जेव्हा आपण त प्रचोदयात म्हणू तेव्हा गेलेली पाप जी आहेत बाहेरची सगळी आपल्या शरीरात उतरतात. म्हणजे आपण जो मंत्र म्हणतो तो मंत्र आपला राक्षस म्हणून आपला काटा काढतो. म्हणजे आपण मंत्र जपताना विचारपूर्वक जपला पाहिजे. तो जर आपला नीट जपता येत नसेल तर आपलं निकालात काम निघालं. आता या ठिकाणाचा पुढं पाहू की सनातन धर्माची परंपरा पुढं कशी चालते हे वेदात सांगितलेलं आहे, आणि त्या दृष्टीने आपला थोडक्यात बोलायचं. ओम कास्मिन् अपाविं आदात विसुरतां पुरुवृतः सिन्धुमृत्याय जातां तीव्रारुणां लोहिनीं ताम्रधूमां ऊर्ध्वाम् अवाचे पूरूपे तिरस्सी. आता पुन्हा मंत्र हे रक्तगडाचा मंत्र आहे. हा रक्तगड कोणी निर्माण केला? म्हणजे कल्की दत्त भगवंतांनी निर्माण केला. हा रक्तगड का प्रगट कोणी केला? कल्की भगवंतांनी केला. वेदामध्ये ऋग्वेद आणि ऋग्वेद अथर्वेद, ऋग्वेद 10वं मंडळ आणि अथर्वेदाचं 10वं काळ, याच्यामध्ये हा मंत्र आलेला आहे. याच्यामध्ये क देवता म्हणजे कल्की दत्त महाराज आपले शिरोळ असणारं मंदिर इथे आहे, ते कल्की दत्त महाराज यांनी रक्त तयार केलं. म्हणून माणसाला जगामध्ये विज्ञानाला रक्त तयार काय करता येत नाही, ते देवाच्या हातात असणारी सत्ता आहे कल्की दत्त महाराजांची. ते बाकीचं आपण मागच्या वेळेला सांगितलं आहे तुम्हाला, जीव शरीर मेंदू. तर या ठिकाणी रक्तगट कल्की दत्त महाराजांनी निर्माण केला. मग त्याच्यामध्ये भेद कसे पडले, त्याची गती कशी आहे, काय आहे, हे सगळं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. आता पुढे एकदा आपण वाचून पाहू. कास्मिन् पवीं तदशाद अदधात विसु वृता पुरुवृत्तां सिन्धुर्मृत्याय जातां तीव्रारुणा लोहिनी ताम्रधूम्रा ऊर्ध्वावाचे पुरुषे तिरक्षी. आता या ठिकाणी लोहिनी ताम्र धूम्रा सांगितलं. लोहिनी म्हणजे आयर्न म्हणजे लोह, आणि ताम्र धूम्र तांब आणि लोखंड लोह हे दोन्ही जेव्हा एकमेक येतात तेव्हा रक्त तयार होतं. म्हणजे आपलं जे रक्त आहे आर्य तत्वाचं प्लाडणार रक्त, म्हणून त्याला आर्य म्हणतात. ज्यांचं रक्त आर्य तत्वाचं आहे ते लोखंडाचं आहे आणि तांब्याचं आहे ते आर्य. म्हणजे रक्त यांचं जे आहे ते लोखंडापासून आपलं तयार झाले सगळ्यांच. मग आपलं रक्त कमी का होतं, असं का होतं, तर आपल्या शरीरात लोह आणि तांब हे कमी पडतं, म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही, ते कमी पडतं. मग त्याच्यामध्ये आपलं रक्त तयार होण्याकरता आपण लोह आणि तांब हे नारळ, बदाम आणि काजूमध्ये असतं हे घटक. तसं बाकीच्या फळामध्ये वेगवेगळं आहे. बीटमध्ये लोह आणि तांब आहे, त्यामुळे रक्त बीटमधून तयार होतं, फळामधून बटाटून त्यामध्ये म्हणजे रक्ताला पोषक घटक. पण हे जे तत्व आहे
हे तत्व भगवान परमात्माने रक्तगटाचं प्रथम जगात तयार केलं. मेंदू वगैरे पुढचा पाहिलं आपण मागच्या याच्यामध्ये. तर सांगायचा मुद्दा असा आहे, लोहिनी धूम्रवर्ण धूम्र लोहिनी काय लोहिनी ताम्रधूम्रा ताम्रधूम्रा म्हणजे तांब्याचा धूर, तांब्याचा प्रकाश, याच्यामधून रक्त तयार होतं. म्हणजे लोहाचं रूपांतर करण्याकरता तांब्याची मदत मिळावी लागते, तेव्हा ते लोह रक्त लोखंड रक्त बनतं. भाजीपाला फळ यातून हे सगळं तयार होतं, पण याचं रक्त तयार होत नाही. तुम्ही जर एखादा पदार्थ खात बसला आणि ते जर तांबा तुम्हाला मिळालं नाही तर तुमचं रक्त कमी होणार. तांब्याचा अंश मिळाल्यानंतर तुमचं रक्त वाढणार. तर अशा दृष्टीने हे रक्त भगवंताने निर्माण केले, त्यामुळे हे प्रयोगशाळेत तयार होत नाही. कृत्रिम रक्त प्रयोगशाळेत होत नाही. ओरिजिनल रक्त आहे ते असंच याचा छंद आणि स्वर याच्यावरून तयार होत. आता आपण याचं पुढं थोडं विश्लेषण पाहणार आहोत. या मानवाच्या शरीरात विशेष प्रकारे विशिष्ट गतीने अभिसरण करणारे, फिरणारे, अभिसरण करणारे, सरळ फिरणारे आता याच्यामध्ये दोन महत्त्वाचे मुद्दे बघा. आता तुम्हाला याच्यामध्ये असे विशेष प्रकारे विशिष्ट गतीने अभिसरण करणारे, फिरणारे, शरीरभर अनेक दिशांना फिरणारे. आता याच्यामध्ये दोन गट आहे. सरळ फिरणारे म्हणजे हे रक्तगटाला गणपतीचा, आणि सर्व दिशांना फिरणारा सुदर्शन चक्राचा या ठिकाणी ओ रक्तगट आला. आता नदीप्रमाणे सतत वाहणारे लाल रंगी रक्तपेशी बरोबर घेऊन फिरणारे या ठिकाणी नदीप्रमाणे वाहणारे, या ठिकाणी नदी म्हणजे या ठिकाणी गंगा आली, शंकर आला, हे रक्तगट आला. या ठिकाणी तांब्याच्या धुरासारखा रंगाचे खालून वर जाणारे, वरून खाली येणारे, हे कधी कधी वरून खाली आणि वरून जाणारे म्हणजे ये रक्तगट. ये रक्तगट जो आहे शिवलिंग जे वरून खाली खाली वर म्हणून त्या ठिकाणी ते ये रक्तगट आला. त्याचं गुह्यन आणि तास आहे. नंतर या ठिकाणी तिसरं आहे, कधी कधी आडवे तिरवे फिरणार राहणार विशिष्ट गतीने राहणारे जलमिश्रित रक्तप्रवाह कोणी निर्माण केला? दत्त परमेश्वराने, कल्की दत्त महाराजांनी निर्माण केला. तर हा जो खालीवर गोल फिरणारे तिरका, जो सूर्याचे प्रकाश किरण तिरकी असतात, सकाळी तिरकी, दुपारी सरळ, पुन्हा तिरकी, म्हणून हा रक्तगट या ठिकाणी बीज आला. म्हणजे रक्त आपल्या शरीरात कोणत्या पद्धतीने फिरते याचं सुद्धा वेदात विश्लेषण करून त्याचे गट पण सांगितले. आकार, उकार, मकार, अर्धवा तर आले, पण आपल्या झटपट समजाय म्हणून तुम्हाला मी ए बीवर बोललो. तर आता याच्यामध्ये हे जे रक्तगट आहे कोणी तयार केले? परमेश्वराने म्हणजे कल्की दत्त महाराजांनी निर्माण केलेलं आहे, आणि ते त्याच्या ताब्यात सत्ता आहे. जेव्हा आपण कल्की दत्त महाराजांची भक्ती करू तेव्हा आपल्या शरीरातलं रक्त कधीच नष्ट होणार नाही, कायम टिकून राहील. आपण देवाची भक्तीच करीत नाही, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये तांब आणि लोह हे एकत्र आल्यानंतर त्याला एक गती द्यावी लागते. गायत्री मंत्र म्हणावा लागतो. ओम भूम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असं म्हटलं पाहिजे. कारण तुम्ही जर म्हणला ना प्रचोदयात्, तर तुमच्या शरीरातलं रक्त आपोआप कमी कमी होत जाणारे मंत्र म्हणणाऱ्या लोकांना अनुभव आले. बरेच लोक असे मंत्र म्हणतात ज्यांचं रक्त ब्लड कमी झालं, कारण तो मंत्राची ध्वनी जो आहे तो बाहेर जाऊन द्यायचा नाही, तो टिकला पाहिजे. आता बघा, प्रचोदयात एवढं म्हणलो ना तर आपल्या शरीरातलं रक्त शरीराच्या बाहेर जाणार नाही, शरीरामध्ये त्याची वाढ होत राहणार. आणि प्रचोदयात म्हणलं की आपली हवा बाहेर जाणार, बाहेरची जी प्रदूषण हवा आहे
ती हवा आपल्या शरीरात शिरणार आणि आपलं रक्त दूषित होणार. हा मात्र इथं मंत्राचा उच्चार आहे. आता आपण कुठलाही मंत्र म्हणताना त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार केला पाहिजे. तो जर केला नाही तर तो मंत्र आपल्याला खाऊन टाकतो. उदाहरणार्थ रामकृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण असं आपण म्हणतो. हा सुद्धा मंत्रच आहे. परंतु रामकृष्ण हरी जो मंत्र आहे हा सिद्ध का होत नाही, तो आपलं उत्तेजन का देत नाही? तर राम आणि कृष्ण हे दोघं, हे तिघं जे आहेत, राम कंदमुळे खाणारा, कृष्ण दैलोनी खाणारा, हरी फळं खाऊन राहणार, हे तिघं जे आहेत ते तिघं आपल्या बाजूने होत नाही. त्याला कोणीच आपला प्रसन्न, कारण या तिघापैकी आपला कुठलाच आहार नाही. म्हणून या प्रसन्न होत नाहीत. आपण जर किती पिढ्या गेल्या रामकृष्ण तर राम आपल्या भेटला का नाही? बा घेतो ना, तू घेतो, मी घेतो. त्याचं कारण आहे, तू कधी गाडीत बसला होता का? नाही बा. तू गाडीत नाही बसला, मी नाही बसलो, फक्त बसायचा प्रयत्न करतोय. तर तशा दृष्टीने ही सगळी चूक आहे. जेव्हा आपण 100 मंत्र म्हणू तेव्हा 1 म्हणजे 10 मंत्र हवन केलं पाहिजे. नंतर त्याचं 1 म्हणजे एक गायी म्हणा, नंतर गायी किंवा ब्राह्मण किंवा इतर विद्वान पंडित माळकरी यांना भोजन दिलं पाहिजे, तेव्हा तो मंत्र सिद्ध होता. बघा उदाहरणार्थ, ओम भूवम भुवा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणल्यानंतर ह्या मंत्र जो याला ताकद येते. याच्या जे देवदेवता आहेत ते सगळ्या प्रसन्न होतात. आपलं जे मस्तक आहे, व्यादात सांगितलं, मस्तकामध्ये सगळ्या देवांचं अधिष्ठान, 33 कोटी देव आपल्या मेंदूत राहतात. किती? 33 कोटी देव मेंदूत राहतात. आणि तिथून हे सगळ्या केंद्रावर कारभार पाहुणापेक्षा नियंत्रण करतात. वेदात वर्णन आहे त्याचं. पाहिजेला पाहिजे त्याने वेद वाचा, अभ्यास करा. तर त्याचं शास्त्र असं आहे की हे रक्त तयार झाल्यानंतर हे रक्त आपल्या शरीरामध्ये, मग आता या ठिकाणी आपण मंत्र म्हणायला लागलो, मग आपल्या शरीरामध्ये स्पंदनं तयार झाली. मग हे रक्त आपल्या शरीरामध्ये पेशीने कसं साठवलं जातं, आपल्या पेशीमध्ये ते कसं राहतं, ते नष्ट का होत नाही, पेशी कशा तयार होतात, आपल्या पेशी कशा तयार होतं याचा अजून पण जगाने विचारच केला नाही. निसर्ग आहे, निसर्ग आहे, अहो आहे, आम्ही कोण नाही म्हणतो. परंतु ज्यावेळेला शेंगदाण्याचा शेंगदाणा आपल्याला पाहिजे असतो त्यावेळेला शेंगाचं टरफळ तयार होतं. आणि मग टरफळ म्हणजे छंद आणि स्वर, याच्यामुळे ते कवच तयार होतं आणि मग त्याच्यामध्ये शेंगदाणा तयार होतो मगज येऊन. तसं आपलं जे रक्त तयार झालं, साठवायचं कशात? पेशीमध्ये. मग त्या पेशी तयार होण्याकरता गायत्री मंत्राची आवश्यकता आहे. जर ते पेशी तयार झाल्या नाहीत तर तुमचं रक्त खतम झालं. म्हणून जेव्हा गायत्री मंत्र आपण म्हणू, छंद आणि ऋषी देवता, आता बघा, विश्वामित्र ऋषी, सविता देवता, गायची छंद अनुष्ठूप गाय छंदा षडजा स्वरा, त्या गाय छंद आणि षडजा स्वरापासून एक कवच म्हणजे 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 पेशी तयार झाली, पोकळी. मग त्याच्यामध्ये रक्त जे तयार झालं लोहाचं आणि तांब्याचं ते त्या पेशीमध्ये आलं आणि मग ते कवच तयार होऊन त्या पेशी आपल्या शरीरामध्ये फिरायला लागल्या. मग गायत्री मंत्राच्या ताकदीत जे रक्त तयार होतं ते 120 दिवस जगतं. आणि ज्यांचं रक्त गायत्री मंत्रानं म्हणताना तयार होतं ते फक्त 10 दिवस, 20 दिवस, 15 दिवस टिकतं. ज्या दिवस टिकत नाही ते मरतं पटापट. कारण ते फुटतं, कारण त्याला भरभक्कम कवच नाही, बरोबर संवेदना नाहीत, किंवा त्याच्यावरमुळे आकर्षण झालेलं नाही किंवा काही झालेलं नाही. अशा दृष्टी आहे. शाकाहारी माणसाचं रक्त आणि अमंगल माणसाचं रक्त हे किती दिवस टिकतं त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि ठरवा. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. तेव्हा सनातन धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट, एक जग एक नीती. आता याच्यामध्ये सर्वांना एकच नीती, स्त्री आणि पुरुषांना दोघांना समान न्याय, दोघांना समान परमात्मा आहे.
स्त्रीमध्ये कमी आहे पुरुषामध्ये जास्त असणार आहे, तो काम समान आहे. कारण कसं एक नीती, ये विरक्त स्त्री आहे, ये विरक्त पुरुष आहे, तेव्हा त्यांच्यामध्ये गणेश शक्ती आहे. ओरकचा पुरुष आहे, ओर स्त्री आहे, मग त्यांना पण विष्णू शक्ती आहे. एक स्त्री आहे, एक पुरुष आहे, त्याला पण यश शक्ती आहे, एक शिवशक्ती आहे. बिघडाचा पुरुष आणि बिघडाची स्त्री आहे, तर त्यांना पण सूर्यनारायण शक्ती आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांची एक नीती आहे आणि परमात्मा शक्ती आहे. या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं संशोधन 1859 सालापासून आपण प्रचार करतो. अनंत भाविकांना, अनंत साधकांना याचा फायदा झालेला आहे. कॅन्सर सारखा रोग बरे होण्याकरता गायत्री मंत्राचा उपयोग केला जातो. तर कॅन्सर झाला काय लोकांना, एक जण म्हणले महाराज हे दवाखान्यात आणला पेशंट आहे, उद्या 3 दिवसांनी मारणार आहे. मी म्हणलं महिन्याने या भेटाय बघून आपण काय होते बघू. अहो महाराज म्हणजे ते लिहून दिले 3 दिवसांनी संपणाऱ्याला खाया प्यायला घाला, हे सगळ्या पैसे संपल्या. अरे पैसे संपल्या म्हणलं म्हणजे मला जरा आश्चर्य वाटलं, पैसे कसं काय संपल्या. मग त्यांना मी म्हणलं दैवी संपत्ती वाचा, नंतर गायत्री मंत्रावर जोर द्या, तो जवळ नसतं तर ब्राह्मण जमवा, त्यांच्या मार्ग म्हणा. मग महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा एका त्यांच्या ठराविक ठिकाणी बसून त्यांनी ओम भू ओम भुहा ओम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः असं म्हणून हवन केलं. असं सुरू केलं. मग त्या ज्या माणसाच्या शरीरात त्या कॅन्सरच्या पेशी होत्या, त्या पेशी 15 ते 20 मिनिटात बदलल्या. आपल्या यज्ञपेशी फार वेळ राहिला नाहीत, 15 मिनिटातच बदलल्या. आणि मग तो कॅन्सर बरा झाला चांगला. पुन्हा पेशंट दाखवला ना, ते ज्यांनी सांगितलं होतं ना झालाय मरून जाईन, ते म्हणले पेशंटच नाही दुसरं आहे. 10,000 लोकांच्या पुढे हा प्रश्न. म्हणजे सांगायचा मुद्दा असं का आपली जी रक्तपेशी बनते ती गायत्री मंत्राशिवाय बनत नाही. गायत्री मंत्राशिवाय आत्मा शिव राहत नाही, जीव शिव व्यवस्थित राहत नाही, शरीरातील यंत्र व्यवस्थित राहत नाही. म्हणून ब्राह्मण लोकांकडे गायत्री मंत्राला जास्त जोर जातो. आपल्या बाकीचे फालतू मंत्र ज्याला किंमत नाशे, जे आपला नाश करतील ते मंत्र म्हणतो. त्याच्यामध्ये सनातन धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट, एक जग एक नीती या तत्वाखाली आपला प्रचार चालू आहे. तर ह्या तत्वाचा जगाने विचार करावा, स्वतः सुधारणा करून घ्यावी, म्हणजे तुम्हाला अनेक अडचणी येणार नाहीत. तुम्हाला जर गायत्री मंत्र येत नसेल तर ज्यांना येतो त्यांच्याकडे जा, नाही जे ब्राह्मण असतील त्यांना भेटून हे मंत्र त्यांच्याकडे म्हणून घ्या. तुमच्या रक्तातल्या पेशी व्यवस्थित झाल्याशिवाय नुसतं देवळात पडून पाणी घालून काय होणार आहे? काही होणार नाही. कुठेही पळून काय होणार नाही. कारण याची जी घडण आहे पेशींची, आता काकडी घ्या, काकडीचं बी तुम्हाला पेशी कशी असते कळण. काकडीचं बी घ्या, ते काकडीचं बी फोडून पहा, अगदी पद्धतशीर मोठ्या काकडीचं. त्या काकडीच्या बेवरती असं एक आवरण असतं, आत बारीक बी असतं, त्याच्यावर पाणी असतं आणि त्या बियावर पाणी असून ते आवरण असतं. ही जशी काकडीची बियाची पद्धत आहे तशी आपल्या शरीरामध्ये रक्तगटाच्या पेशींची ठेवण आहे. आता तुमचा रक्तगट ए बी आहे, मग तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये गणेश ओम अँटीजन आहे. तुमचा रक्त ओ आहे, मग तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये भगवान शंकर शिव विष्णूचं सुदर्शन चक्र अँटीजन आहे. तुमचा रक्तगट ये म्हणजे भगवान शंकराचं शिवशक्तीचा ये रक्त म्हणजे ये रक्तगटाचं या ठिकाणी शिवलिंग चिन्ह आहे. तुमचा रक्तगट बी आहे, त्या गटामध्ये रक्तगटामध्ये हे चिन्ह म्हणजे गोल सूर्य अग्नी चक्र आहे. हे पण हे दिसणं कसं हे आपल्याला कळतं का? तर एका केसाची 1 कोट्यांश भाग होती, त्या कोट्यांशातला 1 भाग म्हणजे आपल्या शरीरात असणारे चिन्ह अतिसूक्ष्म असे चिन्ह महत्त्वाचं तत्व आहे. त्यात यापर्यंत सांगितलं आपण, त्याचा तुम्ही अवश्य विचार करा. सनातन धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट, एक जग एक नीती, सगळ्यांची एक नीती होण्याकरता
रक्तातल्या पेशी सुंदर होण्याकरता, चांगलं जीवन जगण्याकरता, आयुष्यभर राहण्याकरता स्वतः जपा किंवा जे यांना त्यांच्या सहवासात राहून मंत्र म्हणून घ्या, तुम्हाला सुख शांती मिळणार आहे. आता तुमचा रट ये बी आहे तर गणपतीचा अभिषेक करा, ओ आहे तर विष्णूचा अभिषेक करा, ये आहे तर शंकराचा अभिषेक करा, बी आहे तर सूर्यनारायणचा अभिषेक करा, पूजा करा. तुमच्या रक्तगटामध्ये सगळ्या पद्धतशीर पेशी, जीवपेशी सगळ्या व्यवस्थित निर्माण होतात. अभ्यास सध्या चुकीच्या मार्गाने जग चाललेलं आहे, त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे. जे सुधारलं पाहिजे तेव्हा तुम्हाला सुखशांत. रोग पाहतो, रोज माणसं मारायचं पटापट, दमच खात नाहीत. अहो पाहता मिळालं व बरीच माणसाची माझ्यासमोर पडली. डॉक्टरला विचारलं पाहिजे काय भानगड यांची पेशी सांगा. डॉक्टर म्हणलं पेशी वाकड्या तिकडे वाढल्या, संपलं. तुमची पेशी जी आहे ती नारळासारखी गोलाकार असली वाढली पाहिजे. ती जर भोपळ्यासारखी वाकड्या तिकडे वाढली तर तुमचं जीवन संपलं. आणि मग आपलं पेशी सरळ राहण्याकरता काय करायला पाहिजे? तुम्ही सरळ पेशी राहण्याकरता नारळ खाल्ला पाहिजे. नारळ जर सतत तुमच्या पिण्यात खाण्यात असलं पाणी तर तुमच्या पेशी सुरक्षित आहे. न मंत्र म्हणताना सुद्धा, पण गायत्री मंत्र म्हणल्याशिवाय कवच तयार होत नाही. शेंगदाणा लावल्यानंतर त्याचं झाड तयार होतं. झाडाला बारीक कोणे येतात पांढऱ्या, छंद आणि स्वरान तयार होत. आणि मग त्याचं मोठं टरपळ व्यवस्थित पक्क झालं तर त्याच्यामध्ये शेंगदाणा तयार होतं. मग शेंगदाण्यामध्ये बारीक कोंब कप झाडाचं वृक्ष बेज असतं. तशा प्रकारचं आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होण्याकरता गायत्री मंत्र म्हटल्यानंतर शाळा कॉलेजमधून मुलांना हे मंत्र म्हणायला शिकवायला पाहिजेत. तेव्हा त्यांचं रक्त बुद्धी वाढन. तू म्हणू नको त्याने म्हणू नको असं म्हणायचं काहीच कारण. व्याजात तसं कुठं सांगितलंच नाही. व्याजात सांगितलंय ओम पौमान, वैशाख ऋषी अग्निदेवता गायत्री षडजा स्वरा सांगितले. ओम ऋषी पौमाना पांजन्या पुरोहिता तमीमहे महागयम. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिक्षुद्र या सगळ्यांना धर्माचा पूजा करण्याचा अधिकार आहे, परंतु यांचं आचरण श्रेष्ठ पाहिजे. म्हणजे सगळ्यापेक्षा वरण भात आमटीच्या पुढे जाऊन फळं दूध पेलो की आपलं आचरण शुद्ध झालंच. याच्या अशा दृष्टीनं आपलं आचरण सुधारायचं म्हणजे तुम्हाला दररोज गोल गोल फळं खा, सफरचंद सारखी, नारळासारखी, म्हणजे तुमच्या पेशी काकड्या खाऊन तुमच्या पेशी बरोबर तयार होतील. पण त्याला गायत्री मंत्राची जोड दिल्याशिवाय ते जमत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ चालला असेल, ज्या ठिकाणी ब्राह्मणचे यज्ञ किंवा इतर यज्ञकर्ते असतील, वेदांताचार्य असतील, यांच्या सहवासात तुम्ही राहा, तर तुमचं आरोग्य जीवन सुरक्षित राहील. रक्त कधी कमी होणार नाही. तांबड्या पांढऱ्या पेशी कमी व्हायचं प्रमाण वाढलेलं आहे. शरीराचे घटक द्रव्य माणूस हा 7 बाराचा उतार आहे. 7 चक्र माणसा शरीर 7, 12 म्हणजे 12 बेसम सजीवन सत्व. कमी झालं तर त्याचा उत्साह गेला, हातपाय गेला, काम करेना, धंदा करेना, त्याला काही इच्छा व्हायला, कुठं काय चालवायचं व्हायला, धंदा पाणी करायची इच्छा व्हायला झोपला. कारण त्याच्या शरीरातून B12 कमी होत चाललेला आहे. म्हणून मानव हा 7 बाराचा उतार आहे. आणि तो पक्का करण्याकरता तुम्हाला गायत्री मंत्र म्हणलं की 7 चक्र व्यवस्थित झाली. नंतर तुम्ही याच्याकरता दही खाल्लं, अन्नस खाल्लं, तर हे सगळं तुमचं शरीरात, जिरे खाल्ले, जिरा पाणी प्याला तर तुमच्या शरीरात हे जे 12चं तत्व आहे बी जीवनसत्व ते वाढणार. पाठीचे मणके कुजायला लागले, परत त्याचा पाठीचे मणके तुटले, पायाचे पाठीचे मणके हाडं कुजली, हे असे अनेक प्रकारचे जगामध्ये आता आजार चालू आहेत. त्याचं कारण एकच, आपण देवधर्माचा सहवास ठेवीत नाही. बरं, ज्यांना गायत्री मंत्र येतो त्यांची आपण निंदा करतो, त्यांच्यावर जात नाही. एक तर तुम्ही गायत्री मंत्र म्हणा, नाही तर त्यांच्यावर जाऊन बसा. म्हणजे तुमच्या जीव पेशी जे आहेत ते समतोल वाढतील. मग तुमच्या पाठीचा मज्जारज जो आहे तो पुन्हा तयार होऊन पुन्हा तुम्हाला सुख शांती मिळवून देतो. माझ्याकडे असे बरेच लोक आहेत पाठीचे मणके कुजलेले, ते नीट झाले. नंतर
मज्जातंतू जे तुटले होते, तुटून गेले, कोणाला जोडता येत नाहीत, पण तो गायत्री मंत्र सामर्थ्याने भरपूर जप केल्यानंतर ते होतं, लगेच होत नाही. त्याला जवळजवळ 1,00,000-2,00,000 कोटीच्या आसपास जप करावं लागतात, तेव्हा सिद्धी शक्ती प्राप्त होऊन माणसाच्या शरीरामध्ये शक्ती होत तशी उतरत नाही. लगेच उठला लागला मंत्र म्हणा झाले 5 मंत्र मग आलं बघून, असं नाही होत. गायत्री मंत्री जपायचं म्हणजे 1 कोटी जपला पाहिजे आणि 1 दशांश हवन केलं पाहिजे, 1 दशांश लोकांना जेवण दिलं पाहिजे. माळकरी म्हणा किंवा ब्राह्मण चांगले सात्विक लोकांना जेवण देतात तर मंत्र सिद्धी तशी होत नाही. हे जे महत्वाचा मुद्दा सांगितला, सनातन विश्व हिंदू धर्म, वेद मंत्र आणि रक्तगट परंपरा, एक जग एक नीती, समृद्धी, सर्व ठिकाणी शांतता या दृष्टीने आहे. तुम्ही बाकी सर्व देव धर्माची भक्ती करा, पण तुमच्या शरीरात जो देव देवता आहे त्याची वाढ करा. आंब्याच्या कोळीमध्ये आमरस आहे, कोळी फोडून आमरस मिळणार नाही, ते लावावं लागते. लावल्यावर तुझा मोठा वृक्ष होऊन तुला काही रे आंबे येणार, ते आंबे पिकणार, मग आपल्याला रस मिळणार. तशा दृष्टीने जेव्हा आपण 1 कोटी गायत्री मंत्र जपू तेव्हा आपल्याला ही शक्ती मिळेल. गायत्री मंत्राशिवाय शक्ती नाही, कारण भगवान कृष्णाने सांगितलं, गायत्री छंद ही माझी विभूती आहे, सामवेदास्मी, मी स्वतः सामवेद आहे. सामामध्ये 1875 नियम दिलेले आहेत. त्याच्यात सांगितलं बा सोमरस प्यायचा, सोमरस म्हणजे गुळाचा, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, फळांचा रस, हे पिऊन तुम्ही साधना केली तर तुम्ही देवलोकात जातात, शरीरात सगळे आजार हटतील. तसे हटणार नाही, हटत पण नाही. माझं ज्ञानाचे भाविक आहेत, पारायण करण्याचे त्यांचं तत्व या ठिकाणी, त्यांना त्यामुळं फायदा होतोय, झालेला आहे, होणार आहे. लाखो भाविकांना याकला नाही. तर तुम्ही हे माझं प्रवचन दररोज ऐका. विश्वक्रांती नवे ज्ञान यूट्यूबवर हे चॅनल आपलं चालू आहे. फेसबुकावर विश्वधर्म लाभोड, काशी विश्वेश्वरानंद, नंतर कल्की दत्त, हे 2 ग्रुप चालू आहेत. त्याच्यावर आपल्या इथे असणारी सारांग तुम्ही त्या जोडा, तुम्हाला फायदा होईल. रोज प्रवचन ऐकायला मिळेल संध्याकाळी 8 ते 8:30. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. ओम स्वयंभू ईश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मऋषि यात्री की जय, समा सती अनुसया माता की जय, सर्व देव देवता की जय, साधु संतन की जय, धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना, बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.